21 मे गुरुवार, गुरुपुष्यामृत, अधिक मास, दुर्मिळ योग. उपवास नाही केला तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू नक्की टाका. घराची, मुलांची आणि पतीची अफाट प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ इतर दिवसांसारखा सामान्य नाही. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही ऐकलं तर समजून घेतलं आणि येणाऱ्या 21 मे गुरुवार हे जर केलं तर तुमचं आयुष्य उजळून निघेल. 21 मे गुरुवार तुमच्या आयुष्यातून गरिबी, आजारपण आणि दुःखाचे दिवस कायमचे संपून जाणार. जर तुम्ही अनावधानाने किंवा माहीत नसल्यामुळे एखादी छोटीशी गोष्ट केली आणि हीच गोष्ट चुकीची असेल तर पुढचे कित्येक वर्ष तुम्हाला वनवास भोगावा लागेल. येत्या 21 मे गुरुवार, गुरुपुष्यामृत, अधिक मास, एक दुर्मिळ योग आणि अद्भुत आणि चमत्कारिक योग जुळून येत आहे. तब्बल शेकडो वर्षानंतर आपल्या आयुष्यात असा योग आला आहे. पण या दिवशी अंघोळीच्या पाण्यात हे खास पदार्थ टाकायचा आहे. तो पदार्थ जर पाण्यात टाकला तर तुमचं भाग्य चमकेल. पण जर तो पदार्थ टाकायला तुम्ही विसरलात किंवा त्याऐवजी दुसरीच एखादी वस्तू तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकलीत तर दारिद्र्यता पसरू शकते. तर तो पदार्थ कोणता आहे, तो पाण्यात का टाकायचा आहे आणि या गुरुवारी नक्की काय करायचं आहे, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. विज्ञानाचा आणि आपल्या अध्यात्माचा असा एक संगम आहे जो आज आपण त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. पण मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक ऐका. धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असे सुद्धा आपण म्हणतो, तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा महिना साक्षात भगवान विष्णूंना समर्पित असतो. या महिन्यात केलेले प्रत्येक छोटे पुण्याचे फळ करोडपतीने मिळते, हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. पण 21 मे वार गुरुवार हा आणि या दिवशी आला आहे गुरुपुष्यामृत. हा इतका खास का आहे? कारण या दिवशी गुरुवारी केवळ अधिक मास नाही तर त्यासोबतच गुरुपुष्यामृत योगाने अमृत सिद्धी योग या तिन्हीचा असा हा महासंगम होत आहे, जो शतकातून एकदाच येतो. शास्त्र असे सांगते की या दिवशी ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते. आपण स्त्रिया घराची लक्ष्मी असतो. आपल्या एका कृतीने घर स्वर्गासारखं बनवू शकतो. एका चुकीमुळे घरात अशांतता येऊ शकते. आपण रोज सकाळी उठून पहिली गोष्ट कोणती करतो? सगळ्यात पहिले आपण घर स्वच्छ करतो आणि स्वतः अंघोळ करतो. अंघोळ करणे म्हणजे केवळ शरीर शुद्धी करणे नाही, तर रात्रीची नकारात्मक ऊर्जा देऊन टाकणे. शास्त्रानुसार 21 मेच्या गुरुवारी आपल्या अंघोळीच्या पाण्यात ब्रह्मांडीय शक्ती आकर्षित करण्याची ताकद असणार आहे. पण इथेच एक खूप मोठे रहस्य दडले आहे. अनेक लोक अर्धवट ज्ञान घेऊन अंघोळीच्या पाण्यात काही टाकतात. काही जण मीठ टाकतात, काही जण गुलाब पाणी. पण मित्रांनो, सावधान. 21 मेच्या या दुर्मिळ योगावर एक असा पदार्थ आहे जो अंघोळीच्या पाण्यात चुकूनही विसरूनही टाकू नका. जर तो पदार्थ पाण्यात पडला तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत क्रोधित होतील आणि घरामध्ये पैशांची चणचण भासू लागेल. घरात कटकटी वाढतील. तर त्या पदार्थाऐवजी आपल्याला पाण्यात काय टाकायचं आहे आणि तो कोणता पदार्थ आहे तो टाळायचा आहे. आणि या पदार्थाने तुमचं नुकसान काय होऊ शकतं तर तो या व्हिडिओमध्ये आपण आत्ता पाहूयात. येत्या 21 मे गुरुवारी अधिक मासाचा गुरुपुष्यामृताचा या महापवित्र योगावर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याने अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा तीळ, काळे तीळ विसरूनही अगदी चुकूनही टाकायचं नाही. लक्षात ठेवा, तीळ टाकायचे नाहीत. काळे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे नाहीत. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, काळे तीळ आणि कडुलिंब. आता मला माहिती आहे, हे ऐकल्यावर तुमच्यापैकी अनेक जण आश्चर्यचकित होतील. तर आपण नेहमी ऐकतो की अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकल्याने शनी महाराजांचा दोष दूर होतो, प्रकृती आपली चांगली राहते. किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून अंघोळ केल्याने अंगाची खाज कमी होते, त्वचा स्वच्छ होते, नकारात्मकता जाते.
माझ्या माऊलींना तुमचं म्हणणं अगदी 100% बरोबर आहे. इतर सामान्य दिवशी, इतर महिन्यात कडुलिंब आणि तीळ वापरणे अमृतासारखे काम करते. हे शास्त्र आणि विज्ञान दोन्हीही सांगते. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, 21 मे हा गुरुवार सामान्य गुरुवार नाही. हा अधिक मासातील पुरुषोत्तम योग आहे. या विशिष्ट दिवशी, या दुर्मिळ नक्षत्रावर ब्रह्मांडातील ग्रहांची स्थिती पूर्णपणे बदललेली असते. जर या गुरुवारी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ किंवा कडुलिंबाचा अर्घ्य टाकला तर त्याचा सरळ आणि अत्यंत घातक परिणाम तुमच्या कुंडलीत गुरुग्रहावर होतो. तुमच्या पाठीशी असणारे गुरुग्रहाचे बल अतिशय कमजोर होते, क्षण होते. आता तुम्ही सांगा, गुरुग्रह म्हणजे नक्की काय? आपल्या ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला देवांचा गुरु म्हणजे बृहस्पती मानले गेले आहे. गुरुग्रह हा माणसाच्या आयुष्यातील धन, ऐश्वर, वैभव, सुख, समृद्धी, विवाह, वंश वृद्धी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या भाग्याचा कारक आहे. ज्याचा गुरु बलवान त्याला जगात कशाची कमतरता भासत नाही. नवऱ्याच्या नोकरीत, व्यवसायात होणारी प्रगती, मुलाच्या अभ्यासात लागणारे लक्ष आणि घरात येणारा पैसा या सगळ्या गोष्टी गुरुग्रहाच्या कृपेवर अवलंबून असतात. आता दुसरी बाजू पहा. भगवान विष्णूंना पूजेमध्ये तीळ अर्पण केले जाते. ते त्यांना प्रिय आहेत, हे खरे आहे. पण ते पूजापुरते मर्यादित आहेत. तुम्ही ह्या विशिष्ट महासंयोगाच्या दिवशी तीळ किंवा कडू वस्तू स्वतःच्या अंघोळीच्या पाण्यात वापरल्याने जलतत्वाचा आणि ग्रहांचा असा एक विरुद्ध परिणाम होतो, ज्याला शास्त्रामध्ये दारिद्र्य योग किंवा भाग्याची हानी करणारा काळ म्हटलं गेलं आहे. असे जुने जाणते जाणकारांचे, ऋषीमुनींचे आणि आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये स्पष्ट सांगणे आहे. जर गुरु कमजोर झाला तर घरात कमावलेला पैसा आजारपणात किंवा कोर्ट कचेरीत वाया जाईल. घरातील लक्ष्मी नाराज होऊन निघून जाईल. म्हणूनच 21 मेच्या सकाळी पहिली आणि सर्वात मोठी सावधगिरी बाळगा. घरातील कोणाचेही अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ, कडू वस्तू किंवा कडुलिंबाची पाने अजिबात टाकू नका. ही एक छोटीशी काळजी तुमच्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक संकटातून वाचू शकते. आता तुमच्या मनात आज एकच विचार येईल की ताई, हे तर आम्ही नक्की पाळू. पाण्यातील किंवा कडुलिंबाची पाने आम्ही टाकणार नाही. पण मग या महामुहूर्ताचा फायदा कसा घ्यायचा? आमचं भाग्य उजळण्यासाठी, घरात लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी काय टाकलं पाहिजे? आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे. त्याने तुमचं नशीब सोन्यासारखं उजळून निघेल. मित्रांनो, 21 मे वार गुरुवार सकाळी अंघोळ करताना करायचा आहे हा उपाय. उपाय क्रमांक 1, सुवर्ण स्नान. हळदीचा चमत्कारी उपाय. गुरुवार हा भगवान विष्णूंचा आणि बृहस्पती देवाचा दिवस आहे. त्यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. 21 मे रोजी सकाळी तुमच्या अंघोळीच्या पाण्यात टाका फक्त ही 1 चिमूटभर हळद. मंत्र. पाणी अंगावर घेताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा. यामुळे तुमच्या शरीराची शुद्धी तर होईलच, पण तुमचा गुरुग्रह इतका मजबूत होईल की समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल आणि अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग देखील मोकळा होईल. उपाय नंबर 2, लक्ष्मी रक्षण. स्नान. कच्च्या दुधाचा उपाय. जर तुमच्या घरात सतत पैशांची चणचण भासत असेल, पैसा येतो पण टिकत नसेल, तर हा उपाय रामबाण आहे. काय करावे? अंघोळीच्या बादलीमध्ये फक्त काही थेंब कच्चे दूध टाका आणि दुधाचा संबंध थेट माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंशी जोडला आहे. या पाण्याने स्नान केल्याने घरातील इडापिडा टळते आणि घरात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. उपाय नंबर 3, तुळशीपत्राचा दैवी उपाय. हा उपाय घरातील नकारात्मकता आणि नजर दोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. बुधवारच्या संध्याकाळी तुळशीची 2 पाने तोडून ठेवा. गुरुवारी तुळशीची पाने तोडायची नाही. गुरुवारी सकाळी अंघोळीच्या पाण्यात ती 2 पाने टाका. अंघोळ झाल्यावर ते पाने सन्मानाने काढून एखाद्या झाडाच्या खोडात टाका.
पायाखाली येऊ देऊ नका. त्यामुळे घरातील सर्व आजारपण दूर होतात आणि मनाला शांतता मिळते. अशा प्रकारे वरील सांगितलेले 3 उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि समाधान येण्यापासून जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही. 21 मे हा वार गुरुवार तुमच्या सर्वांच्या आयुष्याला एक नवी सुंदर आणि सकारात्मक दिशा देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वरील व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.